भाजप आमदार विक्रांत पाटील सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काल त्यांनी सिडको सोडत धारकांसाठी त्यांच्या घराच्या किमती कमी करण्यासाठी आंदोलन केलं होतं। अनेक दिवसांपासून त्यांनी ती मागणी लावून धरली होती आणि काल त्यांनी विधान भवनात आंदोलन केलं। आपल्यासोबत ते स्वतः जोडले गेलेले आहेत। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची बैठक पार पडली। ते स्वतः आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सर, आज बैठक पार पडली। खूप महिन्यांपासून तुम्ही हा मुद्दा जो आहे तो लावून धरला होता। काल तुम्हाला आंदोलन करायची वेळ आली। आज नेमकं बैठकीत काय झालं? खरं तर काल जे केलं ते आंदोलन नव्हतं, माझ्या भावना प्रदर्शित करण्याचा मी प्रयत्न केला होता, ज्या गोरगरीब जनतेसाठी आहेत। आणि त्यामुळे 4-5 वेळा या विषयाच्या बैठका पोस्टपोन झाल्या होत्या, प्रलंबित झाल्या होत्या, पुढे ढकलण्यात आल्या होत्या। त्या आज ह्याचा परिणाम असा झाला की तात्काळ बैठक त्या विषयात लागली आणि विस्तृत बैठक ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी झाली। आणि त्यामध्ये जे काही यामध्ये मी अभ्यास केला होता की ही घरांची किमती का कमी व्हायला पाहिजेत, नुसते भावनेच्या आधारावरती नको, तर सिडकोने जे चुका केल्या आहेत, घराच्या किमती काम त्याच्यावरती करताना त्या किमती कशा चुकीच्या पकडल्या आहेत, जमिनीची किंमत खरं तर पकडली नाही पाहिजे असं सिडकोच बोर्ड रिझोल्युशनमध्ये म्हणते। आणि यामध्ये मात्र घरांच्या किमती ते पकडतात, घरांच्या किमतीमध्ये जागांची किंमत पकडली जाते, जे चुकीचं आहे। सिडकोच DPR सबमिट करताना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये केंद्राला सांगते की आम्ही 20 लाख ते 30 लाखाच्या मध्ये घरांच्या किमती ठेवू आणि त्याच्यामध्ये काही वाढ झाली तर तो भुर्दंड सिडको सहन करेल, हे सिडको सांगते बोर्ड रिझोल्युशनमध्ये। पण त्याच्यामध्ये किमती मात्र 30, 50, 60, 70, 80 लाखापर्यंत जातात। मग प्रायव्हेट बिल्डरला जागा विकत घेऊन जर का घरं स्वस्तात द्यायला परवडतं तर सिडकोची घरं महाग का, जेव्हा की जमीन सिडकोची स्वतःची आहे, शासनाची जमीन आहे। मग अशा पद्धतीने सिडकोने ज्या चुका केल्या आहेत त्या मी समोर आणल्या। त्यामध्ये सिडकोने स्वतःच घरं बांधताना त्याच्यावरती स्वतःच्याच पैशाचं व्याज आकारलेलं आहे। हे पैसे सिडकोचे म्हणजे कोणाचे आहेत? जनतेचे आहेत। ते सिडको फक्त कस्टोडियन आहे, पण त्याच्यामध्ये हे व्याज आकारण्याची गरज नव्हती। पण अशा चुका केल्यामुळे या किमती फुगलेल्या आहेत आणि त्यामुळे कदाचित या अधिकाऱ्यांची नकारात्मक मानसिकता ही यासाठी आहे का की सिडकोची घरं महाग करावी, ती बाजूला राहावी आणि जेणेकरून प्रायव्हेट बिल्डरची घरं लवकर विकली जावी, अशी शंका यायला जागा आहे। आणि त्याच्यामुळे नक्की काय आहे ते मला माहीत नाही, पण यामध्ये या किमती कमी व्हायला पाहिजेत, यासाठी सिडकोचेच निर्णय, सिडकोचेच नियम हे त्या ठिकाणी आजच्या बैठकीत मी दाखवले। उपमुख्यमंत्री महोदयांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांवर एक प्रकारे नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं की आमदार जर का तुमचेच कागद तुम्हालाच दाखवतो एवढं आणून, तर तुम्ही ह्या विषयात काय करताय? तुम्ही तात्काळ या विषयात EWS आणि LIGच्या घरांच्या विषयामध्ये पुन्हा आपण वर्कआउट करा, काम करा आणि पुन्हा तात्काळ माझ्याकडे या विषयामध्ये सकारात्मक पद्धतीनं पुढे जाण्यासाठीचा विचार आहे। त्यामुळे मला आनंद आहे की बैठक सकारात्मक झाली। म्हणजे नेमकं कोणाची चूक झाली? अधिकाऱ्यांकडून हे सगळं करण्यात आलेलं आहे का? मुद्दाम अधिकाऱ्यांनी, सिडकोच्या अधिकाऱ्यांनी हे सगळं केलेलं आहे का असं वाटतं का? आणि ते अधिकारी नेमके कोण सांगू शकाल? आता यामध्ये सिडकोची जी काही अधिकारी आहेत जे ह्यामध्ये काम करतात त्यांनीच निर्णय केले, म्हणजे त्यांनाही निर्णय माहिती आहेत। मी त्यांना वेगळं काहीच दाखवलं नाही। मी त्यांना 2015 पासूनची त्यांची नियमावली, त्यांचे बोर्ड रिझोल्युशन, त्यात मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले निर्देश, त्यामध्ये DPR त्यांनी जो प्रधानमंत्री आवास योजनेला जो सबमिट केला तो DPR दाखवला। त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने ह्या जमिनीची किंमत पहिले घेतली आहे, टेंडर प्लॉटवर लोड केले, बिल्डरला प्लॉट विकताना टेंडर प्लॉट म्हणतात त्याला, त्याच्यावरती ही किंमत लोड केले आणि परत त्या जागेवर आता घरं बांधली तर त्याच्यामध्ये तुम्ही परत गरिबांकडनं त्या घरांच्या पैशामध्ये ती किंमत परत आकारताय। हे सगळे कागदपत्रांसह त्यांना मी दाखवलं आणि त्यांना त्यातनं दिसलं की काहीतरी गडबड आहे, चूक झाली आहे। आता कोणी केले ते पण अधिकारी पण शोधतील आणि ती काय कुठल्या मानसिकतेमुळे झालंय की काही नजर चुकीने झालंय, पण जे काही आहे यामध्ये किंमत कमी करायला भावनेच्या आधारावर फक्त नाही तर चुकांच्या आधारावरती स्कोप आहे। आणि त्यामुळे मी सांगितलं की या विषयामध्ये सकारात्मक निर्णय व्हायला पाहिजे आणि या घरांच्या किमती ज्या आमच्या गोरगरीब जनतेसाठीच्या आहेत 30% ते 50% कमी व्हायला पाहिजेत। माझं मन मला सांगतं की ह्यात सकारात्मक निर्णय कुठेतरी होईल। पुन्हा कधी बैठक होणार आहे असं काही सांगितलं उपमुख्यमंत्री महोदयांनी? अधिकाऱ्यांना तात्काळ ह्याच्यावरती आपण काम करा आणि पुन्हा माझ्याकडे असे निर्देश दिल्यामुळे याच्यावरती तात्काळ ते काम करतील आणि मी ह्याचा पाठपुरावा करीन। गोरगरीब जनतेला न्याय मिळवून ह्या किमती कमी करेपर्यंत माझा या विषयातला पाठपुरावा शेवटच्या मिनिटापर्यंत सुरू राहील। शेवटचा प्रश्न, साधारण खूप लोकांचं स्वप्न आहे हे, कधीपर्यंत नेमकं हा सर्व निर्णय होईल तुम्हाला काय वाटतं आणि कधीपर्यंत व्हावा? हजारो लोकांचा प्रश्न आहे, म्हणजे 1.5 लाख लोकांनी पसंती दाखवली होती आणि लॉटरी करताना त्याच्यामध्ये 19,000 लोक आली, पैसे भरायची वेळ आली तेव्हा फक्त 10,000 लोक शिल्लक राहिली, कारण किमती अवास्तव वाटल्या। मग आता या सगळ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे, त्यामुळे संघर्ष करतोय, करावा लागेल, शेवटच्या मिनिटापर्यंत करू, कारण सिडकोच्या सुलतानी मानसिकतेविरुद्धचा लढा आहे। त्यामुळे ह्याच्यात जे काही करावं लागेल ते तात्काळ करण्यासाठी आपण प्रयत्न करू। खूप खूप धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन राकेशसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।